एक सेकंड ना फक्त. श्री डेव्हिस CR न्यू भारत प्रेस यांनी प्रिंट रत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. डॉक्टर संतोष भगवान ढुमणे समाजरत्न पुरस्कार. पुढचे पुरस्कर्ते आहेत डॉक्टर संतोष भगवान ढुमणे यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते श्री सूर्यकांत महादेव गोवले समाजरत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ येऊन थांबावं. डॉक्टर संतोष भगवान ढुमणे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. त्याच्या पुढचे पुरस्कर्ते श्री रमाकांत विनायक माटे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. कृपया शांतता राखा आणि जे पुरस्कर्ते आहेत त्यांचं मनोबल वाढवा. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. श्री सूर्यकांत महादेव गोवले यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. पुढचे पुरस्कर्ते आहेत रमाकांत विनायक माटे. श्री सूर्यकांत महादेव गोवले यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री विजय वामन कवितले शिक्षणरत्न पुरस्कारासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री विजय वामन कवितके यांना शिक्षणरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. पुढचे पुरस्कर्ते श्री सदानंद राणे समाजरत्न पुरस्कार यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री सदानंद राणे समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं. श्री सदानंद राणे यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं. पुढचे पुरस्कर्ते श्री संजय श्रीराम गगे समाजरत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. पुढचे पुरस्कर्ते श्री संजय श्रीराम गगे समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. त्याचे पुढचे पुरस्कर्ते सौ गीता शिवराम दिवटे समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. मान्यवरांचे खूप खूप आभार. ठेव बाबा. थँक्यू. तुला माझी आठवण सौ गीता शिवराम दिवटे यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. पुढचे पुरस्कर्ते श्री दिलीप जनार्दन भंडारे यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं. हॅलो. कृपया सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्यात. पुरस्कारार्थींचं मनोबल वाढवावं. मी गीता दिवटे यांना 2 मिनिटं जीवनविद्या विषयामध्ये बोलायचे पाहतो. पुढचे पुरस्कर्ते श्री दिलीप जनार्दन भंडारे
अखिल मानवजातीला शाश्वत सुखाचा मार्ग दाखविणारे जीवनविद्येचे महान शिल्पकार परमपूज्य सद्गुरू पैमाऊली, त्यांना सावलीसारख्या साथ देणाऱ्या परमपूज्य माई, सद्गुरूंचं कार्य नेटाने पुढे नेणारे दादा आणि वहिनी यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. तसेच आजचा हा जो कार्यक्रम सादर करणारे श्री भारतजी वावळ यांच्या चरणीसुद्धा माझे कोटी कोटी प्रणाम आणि सभागृहातील सर्व मंडळींनाही माझे कोटी कोटी प्रणाम. आजचा हा जो कार्यक्रम भारत वावळांनी जो केलेला आहे तर त्यांच्या कौतुकाला खरोखर मोल नाही. एक या वयामध्ये हे एवढ्या समाजातल्या लोकांना एकत्र करून सर्वांना आनंद देण्याचं हे जे अतिशय पुण्यमय असं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने माझाही सत्कार केलेला आहे, तर त्याबद्दल मी त्यांची शतशः ऋणी आहे. खरोखर समाजाचे ऋण आपल्यावर असतात आणि हे समाज ऋण फेडण्यासाठी आपण प्रत्येकाने काही ना काही कर्तव्य केलंच पाहिजे आणि हे समाजाची प्रेरणा म्हणून म्हणजे आजचा हा आमचा जो सत्कार केलेला आहे त्याच्यातून आम्हालाही पुढे आणि अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळणार आहे. त्याचबरोबर इतर लोकांनाही आपणही असंच कार्य केलं पाहिजे अशी आपल्याला प्रेरणा मिळणार आहे. कारण या प्रेरणेतून आपण समाजकार्य करायला पुढे येणार आहोत. खरं म्हणजे आपलं रोजचं जीवन जगत असताना आपल्यावर समाजाचे फार उपकार असतात. समाजाच्या ऋणातूनच आपण रोजचं जीवन जगत असतो. सकाळी उठल्याबरोबर आपण बेसिनजवळ जातो, नळ सोडतो, तोंडामध्ये पाणी येतो, चूळ भरतो, पण हे जे तलावातलं पाणी आपल्या घरापर्यंत तर कुणी आणलेलं असतं, तर ज्यांनी ही सगळी कामं केलेली असतात, अगदी पाईप तयार करणं, पाईपलाईन जोडणं, नळ घरापर्यंत आणणं, हे सगळ्यांचं त्याच्यामध्ये कार्य असतं आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या श्रमामुळे आपण हा आनंद उपभोगत असतो. म्हणजे आपणही समाजाला काहीतरी आपले ऋण फेडले पाहिजेत, हे आपलं कर्तव्य आहे. मग हे समाजाचे ऋण आपण कसे फेडू, तर गरिबापासून श्रीमंतापर्यंत, लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांना आपले हे ऋण फेडता येतात. आणि हे कसे फेडायचे याचं उत्तम मार्गदर्शन जीवनविद्या मिशन करते. जीवनविद्या मिशन म्हणजे आता खरं म्हणजे बोलायला थोडा वेळ आहे, खरं जीवनविद्येमध्ये सांगण्यासारखं खूप आहे. जीवनविद्येत आलेली व्यक्ती तिच्या जीवनामध्ये कसाही प्रसंग आलेला असू दे, तिचं जीवन कसंही असू दे, पण तिला वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची कास धरत विकासवादाकडे झेप घेऊन ती आपलं जीवन सुखमय करते. आपणच आपल्या जीवनाचे कसे शिल्पकार आहोत याचं मार्गदर्शन जीवनविद्यात केलेलं आहे. जीवनविद्या आपलं रोजचं जीवन आपण प्रवाहपतितासारखं न जगता अतिशय आनंदानं आणि उत्साहाने रोजचं जीवन आपण कसं जगायचं याचं मार्गदर्शन जीवनविद्या करते. आपलं मानवी जीवन हे निसर्ग नियमांवर आधारित आहे. हे निसर्ग नियम आपण विचार, उच्चार आणि आचार यांच्याद्वारे आपण निसर्ग नियमांना कसं कार्यान्वित करतो आणि त्याच्यातून आपलं नशीब कसं घडतं. नशीब आपलं जमिनीतून उगत नाही किंवा आकाशातून येत नाही, तर ते आपल्या कर्मातून कसं घडत असतं याचं उत्तम मार्गदर्शन जीवनविद्या करते. आता या जीवनविद्येबद्दल सांगायचं झालं तर रोजचं जीवन जर आपल्याला आनंदीमय करायचं असेल तर जीवनविद्येचं ज्ञान सगळ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता ह्या थोड्या वेळामध्ये मी काही जीवनविद्येचं ज्ञान तुम्हाला सांगू शकत नाही, कारण हे वेळेचं बंधन आहे. परंतु तुम्हाला जीवनविद्येचं ज्ञान जर आत्मसात करायचं असेल, खऱ्या अर्थाने जीवन सुखी, पैसेवाले सुखी असतो. पैशाने काय होतं, आपल्या शरीराच्या सोयी होतात. आपण उत्तम अन्न घेऊ शकतो, कपडे लत्ते घेऊ शकतो, घरदार घेऊ शकतो, पण मानसिक स्वास्थ्य जे आपल्याला हवं असतं ते मानसिक स्वास्थ्य आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याकडे पुण्याची गरज असते. ही पुण्याई आपण कशी प्राप्त करून घ्यायची याचं मार्गदर्शन जीवनविद्या मिशनमध्ये मिळतं. मग हे कसं प्राप्त करून घ्यायचं याच्यासाठी मी काय ह्या वेळात सांगू शकत नाही, परंतु इथे जीवनविद्येचा स्टॉल लावलेला आहे, जीवनविद्येच्या ग्रंथांचा स्टॉल लावलेला आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथ जो आज इथे वाटला त्यांचा खरोखर पुण्य सत्कार करावा असा वाटतो. कारण हा ग्रंथ वाचून जोगेश्वरीचा एक झोपडपट्टीत राहणारा मुलगा आज अमेरिकेमध्ये सायंटिस्ट होत आहे. त्यामुळे हे मार्गदर्शन सगळ्यांना आवश्यक आहे. तर तुम्ही जाता जाता ग्रंथ स्टॉलला भेट द्या. धन्यवाद मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद गीताताई, कारण आपल्याकडे वेळेची थोडी मर्यादा आहे. पुढचे पुरस्कर्ते श्री दिलीप जनार्दन भंडारे, समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांनी कृपया स्टेजवर यावं. त्याच्या पुढच्या पुरस्कर्त्या आहेत सौ शशिकला दिवटे, अध्यक्ष कोष्टी समाज मंडळ. त्याचे पुढचे पुरस्कर्ते श्री देवांग कोष्टी समाज येवळ यांनी कृपया स्टेजजवळ येऊन थांबावं. सर्व पुरस्कारार्थींचं अभिनंदन. सगळ्यांनी
हां. हॅलो. येवला देवांगकोष्टी समाजाचे जे कार्यकारिणी सदस्य व महिला भगिनी आल्या असतील कृपया पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण सर्वांनी येथे यावं. श्री देवांग कोष्टी समाज येवला सर्व महिला मंडळाने कृपया स्टेजवर यावं. सर्व कार्यकर्त्यांनी आणि महिला मंडळांनी स्टेजवर यायचं आहे. पुढचे पुरस्कर्ते श्री सतीश विष्णू पन्हाळे समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. देवांग कोष्टी समाज येवला सर्व भगिनींचं अभिनंदन. श्री सतीश विष्णू पन्हाळे समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री सतीश विष्णू पन्हाळे. पुढचे पुरस्कर्ते श्री सुभाष लक्ष्मण कांबळे समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री सुभाष लक्ष्मण कांबळे. धन्यवाद सतीशजी. श्री सुभाष लक्ष्मण कांबळे यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. पुढचे पुरस्कर्ते आहेत माननीय श्री अरुणराव वरोडे. माननीय श्री अरुणराव वरोडे सौ वंदना विजय शेवाळे यांनी उद्योगरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. सौ वंदना विजय शेवाळे. माननीय श्री अरुणराव वरोडे यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. पुढच्या पुरस्कर्ते आहेत सौ वंदना विजय शेवाळे उद्योगरत्न पुरस्कार. तर
त्याच्या पुढचे पुरस्कर्ते आहेत सौ उज्ज्वला सुनील शेवाळे, समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी सौ वंदना विजय शेवाळे यांना उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. पुढच्या पुरस्कर्ते आहेत सौ उज्ज्वला सुनील शेवाळे. पुढच्या पुरस्कर्ते आहेत सौ उज्ज्वला सुनील शेवाळे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच्या पुढच्या पुरस्कर्ते आहेत कुमारी मयुरा दीपक शेवाळे, शिक्षणरत्न पुरस्कार. कुमारी मयुरा दीपक शेवाळे शिक्षणरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं. कुमारी मयुरा दीपक शेवाळे. मयुराच्या तर्फे मयुराची आई पुरस्कार ह्या स्वीकारतात. हॅलो. पुढच्या पुरस्कर्ते आहेत श्री संजय शांताराम शेवाळे, शिक्षणरत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. नमस्कार. कोष्टी इन्फोटेक वेलफेअर मिशन यातर्फे आयोजित पुरस्कारानिमित्त उपस्थित असलेले कोष्टी समाजाला एकसंध ठेवणारे आमचे आदरणीय अरुणराव वरोडे साहेब, आदरणीय पंडित इदाजेजी साहेब, आदरणीय मनोज भागवत साहेब, विष्णुभाऊ, तसेच सन्माननीय लोळे साहेब, शशिकलाताई, आमच्या मातोश्री सुमनताई वावळ, तसेच या सर्वांना मी आदरपूर्वक नमस्कार करते. तसेच माझ्या कुटुंबातील माझे दीर संजय शेवाळे, माझ्या जाऊबाई छाया शेवाळे, निलिमा शेवाळे, माझी भगिनी वंदना शेवाळे, माझे बंधू संतोष वाव्वळ, सर्वांना खूप खूप धन्यवाद देते. यांना का धन्यवाद देते? कारण की जेव्हा एखादा समाजरत्न पुरस्कार आपल्याला मिळतो तेव्हा ही जी लोकं आहेत ही सर्व आपल्या पाठीशी असतात आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच आपण असे पुरस्कार मिळवू शकतो. या ठिकाणी मी आदरणीय भारतजी वावळ साहेबांना खूप खूप धन्यवाद देईल. एक आपल्या कोष्टी समाजातला एव्हरग्रीन भारतमातेचा पुत्र असंच मी त्यांना संबोधीन. या वयातसुद्धा त्यांच्यातला उत्साह पाहता त्यांच्याबद्दल खूप अभिमान वाटतो. त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे की पुरस्कार हे प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते. परंतु तुमच्या पुरस्काराने आम्ही सन्मानित झालो आहोत आणि तुमचा हा पुरस्कार अजून आम्हाला समाजकार्य करण्यासाठी प्रोत्साहित करत राहील. समाजकार्य करताना खूप अडचणी येतात, परंतु आपणा सर्वांना मी एवढे सांगेल कि जिंदगी हर कदम एक नई जंग है. जिंदगी कभी आसान नहीं होती, उसे आसान बनाना पड़ता है, कुछ नज़रअंदाज करके, कुछ बर्दाश्त करके. धन्यवाद. या ठिकाणी मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वलाजी. कुमारी मयुरा दीपक शेवाळे यांना शिक्षणरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. मयुराचा पुरस्कार तिची आई स्वीकारत आहे. पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री संजय शांताराम शेवाळे, शिक्षणरत्न पुरस्कार. त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री संजय शांताराम शेवाळे. पुढचे पुरस्कर्ते श्री संजय शांताराम शेवाळे.
त्याच्या पुढच्या पुरस्कर्त्या आहेत श्रीमती सारिका विलास नरोटे यांनी उद्योगरत्न पुरस्कार घेण्यासाठी स्टेज जवळ यावं. पुढच्या पुरस्कर्त्या श्रीमती सारिका विलास नरोटे. श्रीमती सारिका विलास नरोटे उद्योगरत्न पुरस्कार घेण्यासाठी त्यांनी कृपया स्टेज जवळ यावं. श्रीमती सारिका. पुढचा पुरस्कर्ता श्री नरेंद्र वाघ यांनी समाजरत्न पुरस्कारासाठी कृपया स्टेज जवळ यावं. झाले श्री नरेंद्र वाघ यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. पुढच्या पुरस्कर्ता आहे सौ नीता विजय लोळे यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं. सौ नीता विजय लोळे. धन्यवाद नरेंद्रजी. सौ नीता विजय लोळे यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. कोष्टी इन्फोटेक वेलफेअर मिशन चे अध्यक्ष श्री भारत वावळ यांचं देवांकुशी समाज विवाह मंडळ कुर्ला यांच्या वतीने मी शतशः आभार मानतोय. त्यांनी आमच्या या 31 वर्षीय कार्याचा चांगला पद्धतीने गौरव केलेला आहे आणि आम्हाला पुरस्कार देऊन मानांकित केलं आहे, त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. आणि हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून हा आमच्या मंडळाचा पुरस्कार आहे. तर माझे एक सहकारी श्री विजय निमनकर आणि तांबडे साहेब यांनी कृपया स्टेजवर येऊन माझ्याबरोबर राहावं. आम्ही सगळ्या सहकाऱ्यांचा हा पुरस्कार आहे. फोटो घ्या विजय. सौ नीता विजय लोळे यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. त्याच्या पुढचा पुरस्कार घेण्यासाठी श्री सुरेश तावरे अध्यक्ष देवांग कोष्टी समाज पुणे यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री सुरेश तावरे. श्री सुरेश तावरे. सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन. श्री मनोज भागवत अध्यक्ष श्री देवांग कोष्टी समाज येवला यांनी कृपया स्टेजवर यावं. श्री मनोज भागवत. श्री मनोज भागवत अध्यक्ष श्री देवांग कोष्टी समाज येवला. पुढचे पुरस्कर्ते आहेत श्री विजय त्र्यंबक गोखले यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं. श्री विजय त्र्यंबक गोखले यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं.
श्री विजय त्र्यंबक गोखले. पुढचे पुरस्कर्ते आहे श्री सुरेश तावरे यांनी समाजरत्न श्री विजयराव नरे. पुणे देवांग गोष्टी समाज श्री विजयराव नरे. श्री विजयराव नरे. पुढचे पुरस्कर्ते आहे श्री अश्विनी सुधीर धुत्रे समाजरत्न पुरस्कार. श्री अतुल जोशी. श्री अतुल जोशी यांनी पत्रकारिता हा पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजजवळ यावं. श्री आत्माराम अश्विनी सुधीर धुत्रे यांनी कृपया समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर यावं. सौ अश्विनी सुधीर धुत्रे. श्री आत्माराम श्री केतन आत्माराम. सोगम यांनी पत्रकारिता हा पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. श्री केतन आत्माराम सोगम. श्री अतुल जोशी यांना पत्रकारिता पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. पुरस्कारार्थींचं मनोबल वाढवण्यासाठी कृपया टाळ्या वाजवाव्यात. श्री केतन आत्माराम सोगम यांनी पत्रकारिता पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. श्री दीपक सौ छाया दीपक शेवाळे. सौ छाया दीपक शेवाळे यांनी कृपया स्टेजवर यावं. पुढचा पुरस्कार घेण्यासाठी श्री आत्माराम नाटेकर यांनी पत्रकार पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. सौ छाया दीपक शेवाळे यांनी कृपया स्टेजवर यावं. हॅलो, हा जो पुरस्कार छाया एक मिनिट मला बोलू दे जरा. थांब जरा एक मिनिट. इकडे बघ, इकडे बघ. पुढचा पुरस्कार घेण्यासाठी पद्मशा खटावकर यांनी कृपया स्टेजवर यावं. एक मिनिट मी एक मिनिट शांततेने ऐका तुम्ही की आपल्या देशामध्ये संबंध देशामध्ये जगामध्ये इकडे ऐकून घ्या जरा तू छाया ऐकून घ्या. हा जो पुरस्कार आहे छाया शेवाळे आपल्या देशामध्ये ना समज जगामध्ये हा मार्ग गेलेला आहे की बेटी बचाव बेटी पढाव, बेटी बचाव बेटी पढाव. हल्ली मुलींचं साम्राज्य होतं. अमेरिकेत देखील प्रेसिडेंट बराक ओबामा यांना सुद्धा मुली आहेत. तर आमच्या कोष्टी इन्फोटेक वेलफेअर मिशनच्या माध्यमातून आम्ही सुद्धा हा जो राबवतो हा पुरस्कार आणि हा पुरस्कार छाया शेवाळेला बेटी बचाव बेटी पढाव याच्या अंतर्गत जातो. छाया शेवाळेला एकच मुलगी आहे आणि ती मुलगी अतिशय उच्च शिक्षणात सध्या हैदराबाद आहे म्हणून आता शिरोशा निवड केली. सर्वांनी जोरदार टाळ्या वाटावा. तर तिला हा समाजरत्न आई मयुराची आई म्हणून तिला आम्ही देत आहोत. सर्व डोळ्यात टाळ्या वाजवा. कॉंग्रॅच्युलेशन. ओके.
पद्मजा खटावकर यांनी पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर यावं. या सगळे या. पद्मजा खटावकर आपलं स्वागत आहे. अगं ताई, कोणता पुरस्कार आहे? अभिनंदन पद्मजा. श्री पुढचे पुरस्कार्थी श्री रामकृष्ण ढाणे यांनी कृपया स्टेजवर यावं. पुढचा घे. पुढचा पुढचा. श्री रामकृष्ण नारायण ढाले यांनी समाजरत्न पुरस्कार घेण्यासाठी कृपया स्टेजवर श्री रामकृष्ण ढाले यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. श्री नागोराव ओमकार तायडे इथे उपस्थित आहेत का? श्री नागोराव ओमकार तायडे जर ते उपस्थित असतील तर त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री जगन्नाथ खराटे जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. श्री नरेश गणपत इंगावले, श्री नरेश गणपत श्री नरेश गणपत इंगावले जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया स्टेजजवळ यावं. हॅलो, पुरस्कार विधान नम्रविनंती, त्यांनी जाण्याची घाई करू नये. कार्यक्रम 5 मिनिटात संपतोय. प्लीज प्लीज खाली बसा. पुरस्कार वितरण सोहळा 5 मिनिटात संपतोय. जीवन विद्या मिशन डोंबिवली शाखा. हॅलो, प्लीज सर्वांनी खाली बसा. मागे खूप क्राऊड जमा झालाय. हा एवढा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी केलाय आम्ही, तेव्हा प्लीज सगळ्यांनी खाली बसा. प्लीज आपण फोटो नंतर काढा प्लीज. हॅलो, बॅक साईड. 1 मिनिट, कार्यक्रम आता होणार नाही. जोपर्यंत सगळे खाली बसत नाही तोपर्यंत कार्यक्रम सुरू होणार नाही. तुम्हाला सगळ्यांना उशीर होईल जायला आणि आम्हाला इथे उपस्थित असतात त्यांनी प्लीज लवकर स्टेजवर या. हॅलो, श्री नरेश गणपत इंगावले जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यावं. श्री अतुल शंकर जोशी इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया स्टेजवर यावं. श्री सचिन सुभाष पाकळे, कृपया 2 मिनिटं सगळ्यांनी शांत बसावं. ज्यांची मी नावं उच्चारली त्यांच्यापैकी जर कोणी ते उपस्थित असतील तर त्यांनी कृपया इथे येऊन आपलं नाव सांगावं आणि पुरस्कार स्वीकारावा. दीपक वावळ यांनी कृपया स्टेजवर यावं. समाज
सर्व पुरस्कारार्थीने आपल्या मान्यवरांसाठी जर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या, कारण की मघापासून उभे राहून ते सुद्धा पुरस्कार देत आहेत. आज ज्यांनी सुंदर असं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं आहे अशा आपल्या पूनम चांदोरकर यांचा आपण विशेष गौरव करणार आहोत. त्यांच्यामुळे या सोहळ्यास खूप आनंद आम्ही अनुभवला. तर आपण त्यांचा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं अभिनंदन करूया. पूनम चांदोरकर. मी माननीय कृपया शांतता बाळगा. आता समारोप संपण्यातच आलेला आहे. एवढे छान छान पुरस्कार आपण सगळ्यांनी स्वीकारले. सर्व पुरस्कारार्थी इन्क्लुडिंग मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि एवढा वेळ तुम्ही पुरस्कारासाठी थांबलायत, बसलाय, मान्यवर एवढा वेळ उपस्थित होते, उभे होते. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. मी माननीय अरुण वरडे साहेबांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं काही मनोगत मांडावं, कारण की आजचा एवढा मोठा पुरस्कार सोहळा झाला आहे. 70 ते 80 पुरस्कारार्थींनी आपलं पुरस्कार इथे घेतलेला आहे. कोष्टी इन्फोटेक वेलफेअर मिशन ह्या संस्थेच्या माध्यमातून आज जो समारोह संपन्न होत आहे, भारत ज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार 2016. आजचा हा जो सन्मान सोहळा तो अतिशय चांगल्या वातावरणात, आनंदी वातावरणात आणि उत्साहात पार पडलेला आहे. बंधूंनो, साधारण 11 वाजता आम्ही सगळे इथे जमा झालेलो होतो आणि आल्यानंतर अंगातून घामाच्या धारा येत होत्या. भारत, आम्ही ज्यावेळेस आलो आणि बसलो त्यावेळेस अंगातून सगळ्यांच्याच घामाच्या धारा येत होता. आणि जेवढे पुरस्कार प्राप्त झालेले पुरस्कारार्थी आहेत यांनी आयुष्यामध्ये घाम गाळलेला आहे. काय त्या घामाचा घामटा झालेला आहे, त्याशिवाय त्यांना हे पुरस्कार मिळालेले नाहीत. तर जे काय पुरस्कार विजेते आहेत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय खडतर कष्ट केलेले असतात. त्यांचे वैयक्तिक जीवनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला तिलांजी दिलेली असते. कौटुंबिक, वैयक्तिक जे काय त्यांच्या सुखसोयी असतात त्या सगळ्यांवर पाणी फिरून हे समाजाचं काम करतात. भारत, तुम्ही फक्त कोठी समाजातच नाही तर इतर समाजातल्या सुद्धा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, त्याच्यानंतर आपली पद्मजा, चित्रपट, ज्योती, या सगळ्या लोकांचा तुम्ही सत्कार केला. म्हणजे सगळ्या क्षेत्रामधल्या जे लोक आहेत ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे त्या सगळ्यांचा आज सन्मान झालेला आहे. आणि हा जो सन्मान सोहळा भारतजीने आयोजित केलेला आहे, गेले 2 महिने ते त्यांचे कुटुंब, शामली, गुरुनाथ ही सगळे मंडळी गेले 2 महिन्यापासून अतिशय कष्ट घेत आहेत. एखादा कार्यक्रम संपन्न करायचा म्हणजे किती जिकिरीची गोष्ट आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आम्ही अनुभवलेलं आहे. त्यातही वैयक्तिक स्तरावर भारत आणि त्यांच्या कुटुंबाने अतिशय कष्ट घेतले आहे कार्यक्रम संपन्न करण्यासाठी. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि भारत, यापुढेही असेच कार्यक्रम आपण आयोजित करावेत. समाजातर्फे, आमच्या कार्यकर्त्यातर्फे आपल्याला संपूर्ण सहकार्य मिळेल. मलाही आपण शामराव, स्वातंत्र्यसैनिक शामराव विश्वनाथ वावळ जीवनगौरव पुरस्कार दिला. हा पुरस्कार माझा नसून समाजातल्या सर्व बंधू भगिनींचा, समाजामध्ये जे कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करतात, जे युवक कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करतात,
ज्या महिला कार्यकर्त्या माझ्याबरोबर काम करतात, हा त्यांचा सगळ्यांचा सन्मान आहे आणि त्यांच्या वतीने मी तो स्वीकारला आहे. इथे मी सांगू इच्छितो, बराच वेळ झालेला आहे. बाहेरगावची सगळी मंडळी इथे आलेली आहेत, काही त्या सगळ्यांना जायचं आहे. आपला जास्त वेळ घेत नाही. पुनश्च एकदा पुरस्कारकर्त्यांचे, प्राप्तकर्त्यांचे मी अभिनंदन करतो आणि भारत आपलं विशेष अभिनंदन करून आपली रजा घेतो. खरं तर आपल्या सगळ्यांना खूप उशीर होत आहे, पण अगदी थोडक्यामध्ये भारत ज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार सोहळा 2016 आणि स्वातंत्र्य सैनिक शामराव विश्वनाथ वावळ जीवन गौरव स्मृती पुरस्कार सोहळा, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोहळा पुरस्कार देण्यात येत आहे, त्यांच्याविषयी एक छोटीशी कविता फक्त तुम्हाला सांगते. त्या सर्व स्वातंत्र्य सैनानींना ही कविता अर्पण आहे. सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं. सोपं नसतं झाड होणं. सूर्य डोई घ्यावा लागतो, तशात कोणी सावली मागतो. बसेल त्याला झुळूकभर वारासुद्धा द्यावा लागतो. सोपं नसतं. मागेल त्याला मागेल ते देत जाणं. सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं. तळाखालच्या कातळाशी लढता येत नाही. घाव दिले कोणीतरी रडता येत नाही. सोपं नसतं ओठ शिवून सगळं सोसत जाणं. सोपं नसतं झाड होणं, सोपं नसतं झाड होणं. खरं तर ही कविता त्या स्वातंत्र्य सैनानी आणि ते मिळालेला प्रत्येक पुरस्कार तिला अर्पण आहे. कारण खरंच कुठलंही काम करणं हे सोपं नसतं, त्याच्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. म्हणजे एवढा मोठा पुरस्कार सोहळा संपन्न झाला, पण हा सोहळा संपन्न होण्यामागे दिवस रात्र मेहनत घेणारी जी व्यक्ती होती ती भारतजी वावळ. आपण थोडक्यात त्यांच्याविषयी जाणून घेऊया. संस्थापक अध्यक्ष कोन्फी इन्फोटेक वेलफेअर मिशन. त्यांचं शालेय शिक्षण जुन्नर पुणे येथे झालं. मुंबई पुणे मंत्रालयात 28 वर्ष त्यांनी नोकरी केली. 1976 ते 1979ला नेपाळ येथे डेप्युटेशन MRM हायवे प्रकल्पावर त्यांची नियुक्ती झाली. 30 जून 2002 रोजी ते निवृत्त झाले. या सगळ्या धावपळीत 4 नोव्हेंबर 2007 रोजी वधूवर शुभमंगल भव्य स्वरूपात मेळावाही त्यांनी संपन्न केला. सप्तपदीमधून मुलामुलींचे फोटो व त्या माध्यमातून त्यांनी अनेक लग्न जमवली. लग्न जमवणं ही खायची गोष्ट नाही, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे, आणि ते टिकवणं एक सोपी गोष्ट नाही आहे. 2 जून 2003 रोजी लेण्यांद्रीच्या पायथ्याशी वावळ कौटुंबिक परिचय स्नेहसंमेलनाचं आयोजन करून वावळ परिचय सप्तपदी या पुस्तकाचं त्यांनी प्रकाशन केलं. दूरदर्शनवर जागतिक कुटुंब दिन या कार्यक्रमातही त्यांचा मोठा सहभाग होता. परदेशात आणि अनेक धार्मिक स्थळांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. भारतजीच्या कार्याची दखल अनेकांनी घेतली. नवी दिल्ली, हैदराबाद, औरंगाबाद, नाशिक, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून त्यांना कार्याचे कौतुक करून पारितोषिक व सन्मानचिन्हही देण्यात आलं. कदाचित यातूनच त्यांना या कार्यक्रमाची प्रेरणा मिळाली असेल. कारण ही अशीच माणसं असतात जी असं भव्य दिव्य कार्य करतात, कुठली अभिलाषा न बाळगता. हे एवढं मोठं कार्य करणाऱ्या भारतजींचे विचार आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. पण त्यापूर्वी आता एवढा जो मोठा सोहळा संपन्न झाला, ही जी 70-80 पारितोषिकं प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या नावासकट तो मोमेंटो आणि सन्मानचिन्हाचे देण्यात आलं, त्यामागे प्राजक्ता सावंत, अश्विनी पाटील, तुषार वावळ, श्रद्धा वावळ, शैलेश दिवटे, चैतन्य दिवटे, श्री तिरपणकर, संतोष वावळ, लता खापेकर, चेतन खापेकर, संगीता कडुलकर, अनिता वाधावकर, शिल्पा वावळ आणि प्रमिला तारळकर या सगळ्यांचा सहभाग आहे. त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या. जमलं तर त्यांनी प्लीज स्टेजवर यावं. या सगळ्यांनी कृपया स्टेजवर यावं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण प्रत्येकाला बरोबर सन्मान चिन्ह, पदक आणि हे सगळं देण्यामागे त्यांची धडपड. अरे आज ह्या लोकांनी जो सोहळा झालेला आहे, प्लीज ऐका जरा. त्याच्यासाठी ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. हे एवढं स्मूथली एवढे पुरस्कार हे स्मूथली देण्यामागे ह्या सर्वांचं हे स्टेजच्या मागे असणारे व्यक्ती आहेत, त्यांनी खूप सुंदर असं सहकार्य केलं आहे. त्याच्यामुळे यांचा सत्कार होणं गरजेचं आहे. तर मी सर्वांना विनंती करते की त्यांनी आपल्या सत्कारांचा स्वीकार करावा.
नावांचं तर लक्षात नाही पण बोलव त्यांना त्याच्यामुळे शोभा वावळ. निलिमा शेवाळे निलिमा शेवाळे निलिमा शेवाळे यांनी कृपया स्टेजवर यावं. पप्पा आता काकू नाही नाही तिला बरं ठीक आहे त्यांना पुढे नाव फक्त अनाऊन्स करा. सुमन वावळ यांनी कृपया स्टेजवर यावं. शोभा वावळ हां बस शेवटी बस आणि कार्यक्रमाच्या त्यांच्यामुळे हे खरं हे झालं हां. निलिमाताई झालं सगळ्यांचं चेतनचं नाव टाकलंय ना चेतन खाटोकर नाव येतंय. आलं की. सुमन वावळांचं नाव आलं. सुमन वावळ मी तर तरी कमीच येते नाही आईचं नंतर कर मनोगतच्या आता मनोगत त्याच्या आधी त्याच्या पुरस्कार आता यांचं होतील पण त्या आधी एक विशेष पुरस्कार दिला जाईल म्हणजे शोभावळ भातवळांच्या आहे पुरस्कार आहे त्यांना दोन दिवस किंवा काही गरज नाही. कृपया सुमन वावळ यांनी स्टेजवर यावं. श्रीमती मंगल वावळ यांनी कृपया स्टेजवर यावं. चला लवकर चला. सौ शोभा भारत वावळ यांनी कृपया स्टेजवर यावं. खरं तर एवढ्या मोठ्या सोहळ्यात त्यांचा खूप मोठा हात आहे. भारत वावळ यांनी पण स्टेजवर यावं. या सोहळ्याविषयी त्यांच्या मनात जे काही दोन शब्द आहेत मी विनंती करते की श्री भारत वावळ यांनी आपलं मनोगत इथे मांडावं. सैराट चालू आहे अजून जोरात. सैराट कोणी पाहिला हात वर करा. बऱ्याच महिलांनी पाहिलेला दिसतोय. मुलीने पाहिला आहे, निलिमन नाही पाहिला, प्रमिलानं पाहिला आहे. ओके काय हरकत नाही, पहा चांगला पिक्चर आहे करुणिक आहे. पण त्या पिक्चरच्या आतमध्ये घुसू नका. आली सिरियल पाहत बसा पण त्या सिरियल पाहायला तसं वर्तवणूक करू नका अशी सर्व ठीक आहे. ओके आता मी आपल्या विषयाकडे बोलतो. आता कार्य संपन्न होत आहे. कोष्टी इन्फेक्ट वेलफेअर मिशन डोंबोली ही रजिस्टर संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो. प्रत्यक्ष ऑन ग्राउंड लेवल जमिनीवर आम्हाला काहीतरी कार्यक्रम देण्याची इच्छा आहे. गोर गरीब की कुठल्याही महिलांना आम्ही हे करत असतो. माझी आज मॅरेज ब्युरो आहे. मला अनेक फोन येतात, अनेक समस्या असतात. लग्न जमत नाही मुलींची, मुलींचं वय 30च्या वर चाललं आहे, मुलगा मिळत नाही. काय करावा काय नाही करावा. माझ्याकडे मोफत चालला आहे काउन्सिलिंग. लोले साहेब अनेक फोन येतात. काय करायचं. मुली शिकलेल्या आहे, हे झालेलं आहे, मुलगी इंजिनियर आहे किंवा ती मला इंजिनियर नवरा पाहिजे, मला मुंबईतच नवरा पाहिजे, मुलगा मुंबईतच मुलगा पाहिजे, पुण्यामध्ये मला पुण्यातच मुलगा पाहिजे. अशा अटीतटीच्या माध्यमातून शेवटी एक प्रश्न येतो, पत्रिका. पूनम सगळं पाहणं होतं, पसंत होतं, हे होतं. मग आई वडील म्हणतात नाही पत्रिका पाहायची. काका म्हणतो पाहिल्याशिवाय लग्न करायचं नाही. तिथंच घोडं अडतं. मुलगा मुलगी पसंत सगळं जाणं फिरणं बिरणं व्हॉट्सअप फेसबुक सगळं असतं. शेवटी पत्रिका आई मग चुलता म्हणतो काका म्हणतो नाही पत्रिका पाहायची, मुलगी म्हणते नाही पाहायची. तिथं आलं तिथं खटकतं आणि शेवटी ती पत्रिका जमत नाही. खडा स्टोक योग. मग तो मुलगा आणि मुलीचं सेपरेशन होतं. सैराटमध्ये काही गोष्टी घडल्यात त्याचा परिणाम तोच झालेला आहे. तेव्हा बंधू भगिनीवर सावध राहा. आपल्या मुलीचं, मी मुलांचं म्हणत नाही, आपल्या मुलींचं वय योग्य वेळी योग्य वयाच्या दृष्टीने करणं अतिशय महत्त्वाचं आहे. माझी मुलगी काय हल्ली मुली काय करतात, आई तुला घाई झाली का, काय तुला घाई झाली माझी, तुला काय माझी हे झाली का असे म्हणतात. ती मुलगी शेवटी असते म्हणणारच, तिचं आईचंच हे असतं, माया असते. आया म्हणते ठीक आहे, ती म्हणते नंतर करू. अरे पण त्या मुलीचं वय 27, 28, 29, 30 त्या वयाची मुलं जर निघून गेली तर तिचं काय हे होणार आहे कुणाला कल्पना आहे. माझ्याकडे अशा केसेस झालेल्या आहे. 31, 32, 33च्या मुलीचे लग्न अजून होत नाही. प्रॉब्लेम तयार झालेत. ठीक आहे, तुम्हाला माझा हाच सल्ला आहे, योग्य वेळी मुलीचं ऐकू नका, योग्य वेळी मुलगा पहा आणि लग्न जाऊन पुढं जा. पुरस्कार वितरण, हा पुरस्कार वितरण सोहळा. रोडे साहेब तुम्ही 2 महिने सांगितले, मी 100. मी मध्यंतरी पिक्चर पाहिला असेल 100 डेज. त्याच्यामध्ये अभिनेत्री आपली कोणती माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ होते. पाहिला असेल सस्पेन्स. माझे 100 आधी 101 दिवस झालेत मला आजच्या. हा 101वा दिवस आहे माझा आज. एवढा दिवस मी अतिशय
रात्र करत होतो. 5ला मी उठून माझ्या बायकोला विचारा, 5ला उठून मी टेबलला बसायचा, 5ला पेपर. पण मी आज हे सार्थ करून दाखवलं आहे. आज मी स्मरणिका छापून प्रसिद्ध केली प्रकाशन, काल रात्री मला मिळाली. ठीक आहे, तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते मला, नेत्यांचे याचे त्याचे वेगवेगळे व्हॉट्सअप फोन बिन सगळे मला येत होते. आम्ही येणारे मला त्याचाच मला प्रेरणा मिळाली. प्रेरणा पुरस्कार देतात आणि प्रेरणाने राष्ट्र मोठे होते. आपल्याला जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे. घर तर सर्वच चालवतात, धंदा तर सर्वच करतोय, मग तो राजा असो, रंका असो, गरीब असो, श्रीमंत असो, पोटा करता प्रत्येकजण घर करतात. पण त्यात तुम्ही सुख शोधू नका. इतरांच्या कार्यात, इतरांच्या समाधानात, इतरांच्या सुखात काय आपलं होता काहीतरी द्या. ते खरं सुख तुम्हाला आयुष्याला कामाला येतं. आणि हीच प्रेरणा कोटी इनपुट वेलफेअर मिशनमधून मी चालवलेली आहे. मला ते समाधान मिळतं आहे. तुम्हाला खरं वाटत नाही, माझी मुलगी आज अमेरिकेत आहे, माझी दुसरी मुलगी आज शिकते, मला मुलगा नाही, खंत नाही त्याचे काय, माझं घर व्यवस्थित चाललं आहे. मला समाजकार्याची आवड आहे. आज माझे काका माझे सैनिक शामराव विश्वनाथ वावळ, तुम्हाला कल्पना आहे, भारत मी अतिशय भाग्यवान आहे. माझं नाव का ठेवलं गेलं, भारत हे नाव का ठेवलं गेलं, याला इतिहास आहे मोठा. ऐकून घ्या तुम्ही सर्वांनी. 1942 1942 साली महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन छेडलं. ब्रिटिशांना ह्या देशातून हाकलून लावायचं. गेट आउट फ्रॉम इंडिया, भारत छोडो आंदोलन. आमचे काका फुर्तीने पुढे झाले आणि त्यांनी ब्रिटिश सैनिकावर, ब्रिटिश पोलिसांविरुद्ध आंदोलन छेडलं. इकडे पळ, हे पळ, तोडफोड, हे कर. शेवटी त्यांना अटक झाली आणि त्यांना एरडाच्या तुरुंगात डांबलं गेलं आमच्या काकांना, शामराव वावळ्यांना. करून तिथं तुरुंगामध्ये त्यांचं खायचं अन्न, हे ते ज्वारी, लाल ज्वारी, बाजरी यांना ती तब्येत बिघडली गेली आणि त्यामुळे ते सुटल्यानंतर ते लवकर दिवंगत झाले. आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा पुतळा. आणि 1942ला त्या याच्यामध्ये माझा जन्म झाला, 1942. त्यावेळेस ते तुरुंगात होते आणि म्हणाले या मुलाचं नाव भारत ठेवा. त्याला हा इतिहास आहे. मी भाग्यवान आहे. त्याचप्रमाणे आज मी या समाजामध्ये काम करताना मला असं म्हणजे कुठल्या प्रकारचं एखादा आमिष किंवा पुरस्कार किंवा याची मला हे नाही. मला आमच्या आवडून साहेबांनी मला हे करून घेतलं, कल्पना नाही. हे माझे सामाजिक गुरु आहेत म्हणतो मी. हे मला म्हणाले भारत काम करत राहा, पदं आपोआप मिळतात. तुम्ही काम केल्यानंतर तुमचा सन्मान आपोआप समाज होतो. तुम्ही काम केल्यावर सर्व लोक तुमची ओळख पटवतात. डोळे साहेब, काम केलं म्हणजे सन्मान, नाव आपोआप मिळतं. मी ते पकडलं, मी अजून करतो. माझे कोणाला माहिती माझं वय आज 74 आहे. 2 जून 2016ला मी 75 गाठतोय. पण तरी ताकद आहे माझ्यामध्ये काम करण्याची, जिद्द आहे माझ्यामध्ये काम करण्याची. मला करायचं काहीतरी. आपलं आयुष्य लोकांकरताच घेता येतं तर, बरोबर. आणि हेच आपलं जीवन आहे. दुसरी गोष्ट सांगतो, आजचा योगायोग सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या जरा प्लीज. स्वप्ना, मी काय म्हणतो लक्ष द्या. आता एक मोठा योगायोग आहे. हा योगायोग कोणाला माहिती नाही, पण योगायोग तर आलेला आहे. एखादी व्यक्ती परत लाईव्ह आपल्या समोर आली, ती पण 2 वर्षापूर्वी, तर आपल्याला काय वाटेल. अचानक आली, समजा आपल्या समोरच आली. 2 वर्षापूर्वी समोर माझ्या होती तीच व्यक्ती आज माझ्या समोर आली, तर आपल्याला योगायोग याला म्हणतात योगायोग. आज माझा योगायोग आहे. माझं भाग्य आहे की माझी कार्यक्रमाची सूत्रसंचालिका पूनम चांदोरकर आहे. टाळ्या वाजवा. 2 वर्षापूर्वी ती हॉटस्टार होती, मी हॉटसीटर होतो. आणि जागतिक कुटुंब दिनानंतर ती माझ्यासमोर मला ती प्रश्न विचारत होते, मी उत्तरं देत होतो. 15 मे 2014ला. तेव्हा हा योग आहे. आज ती माझ्या कार्यक्रमाला आली, कार्यक्रमात सूचना केलं. सर्वांचे आशीर्वाद मला मिळेल, तिला पण मिळणार आहे त्या गोष्टीचे. तर हे भाग्य सर्वांच्या नशिबी नसतं. मी म्हणतो ही आमची सुनीता, बरोबर, शिकलेली कमी आहे, मग घरी आली, काय करते, तू नगरसेविकाला का उभी राहत नाही, एवढी तू कामं करते, तर बोलणं चांगलं, हे चांगलं आहे. प्रॉब्लेम असतात, नाही बरोबर आहे ते. पण कामं करीत राहा, पदंही तुम्हाला मिळतात. पदाची लालसा ठेवू नका. सत्कार पाहिजे असं म्हणू पण नका, सत्कार हे आपोआप मिळतात. मी पुण्याला गेलो होतो, 2 मिनटं. आम्ही डोंबिवलीमध्ये वधूवर मेळावा घेतला होता, मी स्वतः आमच्या संस्थेने. त्याचे फॉर्म घेऊन मी माहिती तिथं गेलो होतो. फॉर्म भरण्याकरता नोंदणी फॉर्म मला पुण्याच्या मिळाले, स्टेबल दिलं, हे दिलं, लिहित होतो. फॉर्म नोंदणी मी करत होतो. मला अचानक माझं नाव घोषित झालं, भारत वावळ यांनी कृपया स्टेजवर यावं. मला शक्य झालं. मला त्यांनी स्टेजवर गेलं, मला सन्मान दिला, तेव्हापासून मला हे मिळालं. असं व्यक्तिमत्व पाहिजे जे ह्या निवडलेले हे असतात, त्यांचा पुढे घेऊन त्यांना सत्कार करणं, त्यांना सन्मान देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. त्यामुळे ते पुढं जातात आणि त्या समाजाचं कार्य होतं आणि राष्ट्राला घडत होते. तुम्ही हे सर्वजण इथून बऱ्याच भागातून इथं आलात.
एवढा याच्यामध्ये आलात. खरोखर मी भाग्याचा आहे की तुम्ही हा पुरस्कार सोहळा स्वतः अनुभवला, स्वतः काही पुरस्कार घेतले, काही पाहुणे मंडळी आलेत, काही हे आलेत. मला वाटतं कुठलीही प्रकारची अडचण नसावी या कार्यक्रमामध्ये. मी पुढचा कार्यक्रम पण आता घोषित करीत नाही, पण पुढच्या कार्यक्रमाची प्रेरणा माझी वेगळीच आहे. लक्षात घ्या, ऐकून घ्या. माझे कार्यक्रम वेगळे असतात. हे हा कार्यक्रम परत होणार नाही पुरस्कार वितरण, आणि हा कार्यक्रम विनामूल्य आहे. कोणाकडून एकही पैशाची अपेक्षा न ठेवता. मला बरेच फोन आले, तुमचं किती धन्यवाद, तुम्हाला किती पैसे द्यायचे, तुमचं पुरस्काराचं हे काय आहे, किती किंमत आहे. लोक 10,000 15,000 असे भावलावून पुरस्कार देतात. हे मला त्यावेळेस कळलं. म्हटलं नाही, आमचा पुरस्कार हा विनामूल्य आहे. समजलं, हा विनामूल्य एक कोणी पण सांगा का एक पैसा कोणी घेतला का, पण ईश्वराने मला हे शक्ती दिलेली आहे. माझे काही लोक हे, काही नेते हे, काही सामाजिक कार्यकर्ते ते त्यांच्या माध्यमातून मदत करतात. आज आमचे हे युसुफ साहेब काही नाही, त्यांना वाटतं हे कार्य चांगलं होतं आहे, यातून चांगलं हे उद्भवतं आहे. आणि मला अनेक मित्र मिळालेत. टाळ्या वाजवा. आता तुम्हाला कळलं. पण त्याचबरोबर मला अनेक मैत्रिणीही मिळाल्या. आता टाळ्या वाजवणार, ठीक आहे. पद्मजा माझ्या मैत्रिणीच आहे. हो ना, त्या असं तुम्ही समजून घ्या की आपण आपलं हे करायचं, चांगले लोक मिळवायचे, चांगल्या लोकांबरोबर संपर्क साधायचा, आपण कार्य करत राहायचं, आपल्या आपोआप होतात. धन्यवाद. हा कार्यक्रम मी इथं संपला असं घोषित करतो, आणि माझे सूत्र हे पूनम चांदोरकर देतो. धन्यवाद. धन्यवाद भारतजी. अखिल महाराष्ट्र कोष्टी इन्फोटेकतर्फे श्री भारत कृष्णाची वावळ व सौ शोभा भारत वावळ यांचा सत्कार करावा अशी मी अरुणजींना विनंती करते. तसंच त्यानंतर सेक्रेटरी सौ शालमली दिवटे यांनी सुद्धा स्टेजवर यावं अशी मी विनंती करते. सेक्रेटरी सौ शालमली दिवटे यांनी सुद्धा स्टेजवर यावं आणि त्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. अरुणजींनी कृपया सौ शालमली दिवटे यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन शालमली दिवटे त्यांचाही सत्कार करावा. श्री गुरुनाथ तेरपटकर यांनी कृपया स्टेजवर यावं.